आज येथील यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल अँड निरामय डायग्नोस्टिक सेंटर येथे डॉक्टर्स डेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर शिमोनी विराज नाईक यांच्या ओपीडी सेवेचा मोठ्या थाटात शुभारंभ झाला. गुरु गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फीत कापून उद्घाटन झालं. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख डॉक्टर दिनेश म्हात्रे उपस्थित होते. या निमित्ताने शिराळा तालुका डॉक्टर्स असोसिएशन मार्फत डॉक्टर शिमोनी नाईक यांच्यासह डॉक्टर दीपक यादव व डॉक्टर मनीषा यादव यांचा सत्कार करण्यात आला. नाईक व यादव कुटुंबियांमार्फत उपस्थित सर्व डॉक्टर मंडळींना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या निमित्ताने आपला बझार समूहाचे अध्यक्ष सौ सुनीता नाईक, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक व सौ राजेश्वरी नाईक, सौ वंदना म्हात्रे, नाईक दूध संघाचे अध्यक्ष मरसिंह नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सिंह नाईक, तालुक्याचे सभापती सम्राट सिंह नाईक, माजी संचालक रणजित सिंह नाईक, माजी नगरसेवक अभिजित नाईक, रंजना नाईक, सौ मनीषा नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ अश्विनी नाईक, माजी सरपंच प्रमोद नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली नाईक, सौ शुभलक्ष्मी नाईक, सौ दीपाली नाईक, रोहित नाईक, अंकिता नाईक, चैताली नाईक, डॉक्टर सचिन कुमार शेळके, विश्वदीप नाईक, राजवर्धन नाईक, हर्षदा नाईक, साधना पाटील, विश्वासचे संचालक विजयराव नलवडे, सुरेश पाटील, यशवंत निकम, संदीप तडाखे, डॉक्टर राजाराम पाटील, दत्तात्रय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शेटे, अरुण साळुंखे, दिनकर नायकवडी, सुनील कवठेकर, सुमंत महाजन तसेच इतर मान्यवर पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, तालुक्यातील इतर मान्यवर, ग्रामस्थ, सर्व डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.